सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा समास दुसरा उत्तम लक्षण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी आता सावध व्हावे, कारण मी आता उत्तम गुण सांगणार आहे. ते गुण उत्तम प्रकारे समजले तर प्रपंच आणि परमार्थ साधण्यास लागणारे सर्व ज्ञान होईल. प्रवासात जाताना मार्ग विचारल्याशिवाय जाऊ नये. फळ खायचे असेल तर ते ओळखल्याशिवाय खाऊ नये. रस्त्यात पडलेली वस्तू दिसली तर ती चटकन उचलू नये. फार वादविवाद करू नयेत. मनात कपट ठेवू नये. कुलशिलाची चौकशी केल्याशिवाय बायको करू नये. विचार केल्याशिवाय बोलू नये. पूर्ण विचार केल्याशिवाय चालू नये. वेदशास्त्र नीती नियमांच्या मर्यादा पाळल्या वाचून काम करू नये. प्रेम नसेल तर रुसू नये. चोराला ओळख विचारू नये. एकट्याने कधी रात्री प्रवास करू नये. लोकात वावरताना लीनता सोडू नये. पाप मार्गाने पैसा संपत्ती मिळवू नये आणि कधीही पुण्य मार्ग सोडू नये. कुणाची परनिंदा व द्वेष करू नये. वाईट संगत करू नये. दुसऱ्यांची बायको अथवा संपत्ती बळजबरीने हरण करू नये. वाक्याचा भलतेच प्रश्न विचारू नये. वक्त्याला भलतेच प्रश्न विचारू नये. एकांतात फूट पाडू नये आणि काहीही झाले तरी विद्याभ्यास सोडू नये. तोंडाळ माणसाशी भांडू नये. वाचाळ लोकांशी वादविवाद करू नये. मनामधील संत सज्जनाची संगती सोडू नये. अतिशय क्रोध करू नये. प्रेमाच्या माणसांना दुखवू नये. कोणी चांगला उपदेश करू लागले तर कंटाळा करू नये. क्षणोक्षणी रुसू नये. खोटे मोठेपणा सांगू नये. काही केल्याशिवाय आपला पराक्रम सांगू नये. दिलेला शब्द विसरू नये. योग्य प्रसंगी शक्तीचा उपयोग करावा. त्या ठिकाणी चुकू नये. स्वतः काही करून दाखवल्याशिवाय दुसऱ्यांचा उपहास करू नये. आळसाचे सुख मानू नये. कोणाची चढारी करू नये. कोणाची चहाडी करायचे मनात देखील आणू नये. आणि सर्व प्रकारे चौकशी केल्याशिवाय कोणतेही काम करू नये. देहाला पार सुख व आराम देऊ नये. माणसाने प्रयत्न कधी सोडू नये. सतत कष्ट करत राहावे आणि सतत त्रास असला तरी त्रासून जाऊ नये. सभेमध्ये लाजू नये. निरर्थक बडबड करू नये. काही झाले तरी पैजा मानू नये. कोणत्याही गोष्टीची खूप काळजी करू नये. आळशीपणाने राहू नये. परस्त्रीकडे पापबुद्धीने पाहू नये. कोणाचा उपकार घेऊ नये. घेतला तर तो परत फेडल्याशिवाय राहू नये. दुसऱ्यास दुःख देऊ नये. विश्वासघात करू नये. स्वच्छतेशिवाय राहू नये. मळालेले घाणेरडे कपडे नेसू नये. समर्थ म्हणतात, बाहेर जात असताना तू कोठे जातोयस असे विचारू नये. उदार दृष्टी ठेवू नये. उदार दृष्टी सोडू नये. कोणाच्या अधीन होऊ नये. दुसऱ्यांवर ओझे घालू नये. लेखी कागद केल्याशिवाय देण्याघेण्याचे व्यवहार करू नयेत. हलक्या लोकांकडून कर्ज घेऊ नये. साक्षी पुराव्या वाचून सरकारी दरबारी जाऊ नये. खोटी हुज्जत घालू नये. सभेला खोटे ठरवू नये. आदर नसेल तर स्वाभिमानपणे बोलू नये. महत्त्वाच्या गोष्टींची हेळसाळ करू नये. अन्यायाशिवाय कोणाला त्रास देऊ नये. स्वतःची अंगी शक्ती आहे म्हणून अन्याय अनीतीने वागू नये. अतिशय अन्न खाऊ नये. फार झोप घेऊ नये. दृष्ट माणसाच्या घरी फार दिवस राहू नये. केवळ आपला आहे म्हणून साक्ष देऊ नये. आपली कीर्ती मोठेपणा सांगू नये. गोष्टी सांगत असताना आपणच आपले कधी हसू नये. धूम्रपान करू नये. मादक पदार्थ पिऊ नये. चोंबड्या माणसाची कधी मैत्री करू नये. कामाशिवाय उगाच राहू नये. कोणी टाकून बोलला तर सहन करू नये. मिंधेपणाने आपल्या वडिलांचे सुद्धा अन्न खाऊ नये. तोंडात शिवी येऊ नये. दुसऱ्याला पाहून कुत्सितपणाने हसू नये. उत्तम कुळातील माणसाच्या अंगी हीनपणा चिटकवू नये. पाहिलेली वस्तू चोरू नये. खूप कंजूसपणा करू नये.
प्रेमाच्या माणसाशी कधी भांडण तंटा करू नये, कुणाचे नुकसान करू नये, खोटी साक्ष देऊ नये, कधीही मर्यादा सोडू नये, चहाडी किंवा चोरी करू नये, परस्त्री गमन करू नये, कुणाचाही कमीपणा त्याच्या मागे बोलू नये, प्रसंगी धैर्य खचू नये, सात्विक गुण सोडू नयेत, शरण आलेल्या शत्रूंना देखील शिक्षा करू नये, थोडी अधिक संपत्ती मिळाली तर माजू नये, भगवंताची भक्ती करण्यास लाजू नये, पवित्र अशा संत सज्जनासमोर मर्यादा सोडून वागू नये, मूर्ख लोकांशी संबंध ठेवू नयेत, अंधारात हात घालू नये, स्वतःची वस्तू निष्काळजीपणाने कुठे विसरू नये, स्नान संध्या म्हणजे नित्योपासना सोडू नये, कुलाचार मोडू नये, आळशीपणाने व अनाचाराने कधीही वागू नये, हरिकथा सोडू नये, प्रवचन टाळू नये, प्रपंचापायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये, देवाचा नवस फेडल्याशिवाय राहू नये, आपल्याच धर्माला विसरू नये, विचार केल्याशिवाय भलतेच काम करू नये, कठोरपणा करू नये, कोणा जीवाची हत्या करू नये, पाऊस पडत असताना अथवा अयोग्य वेळी प्रवासाला जाऊ नये, सभा पाहून घाबरू नये, योग्य वेळी योग्य उत्तर देण्याचे टाळू नये, कोणी आपल्या तोंडावर धिक्कार अपमान केला तर आपले धैर्य गळू देऊ नये, गुरुशिवाय असू नये, पण हलक्या जातीच्या गुरु कधी करू नये, वैभव ऐश्वर्य आणि आयुष्य कायम राहणारे आहे असे समजू नये, खरा व सत्याचा मार्ग सोडू नये, खोट्या व असत्य मार्गाने जाऊ नये आणि कधीही खोट्याचा अभिमान धरू नये, अपकीर्तीचा त्याग करून सत्कीर्ती वाढेल असे करावे आणि सत्याचा मार्ग विवेक विचारांचे घट्ट धरावा, जो मनुष्य हे उत्तम गुण घेत नाही तो अवलक्षणी बनतो, अवलक्षणे पुढील समासामध्ये ऐकावी, समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.